अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे नुकताच आपला श्री दत्त जयंतीनिमित्त 28 नोव्हेंबर पासून ते आपल्या 5 डिसेंबर पर्यंत श्री गुरु चित्रग्रंथाचा पारायण सप्ताह पार पडलेला आहे खूप मोठ्या संख्येने। आणि हो, मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओ किंवा 3 व्हिडिओ सांगायचे विसरले होते, पण आज मी तुम्हाला सांगते आहे की यंदा या वर्षी 2025 मध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त 55 लाख सेवेकरांनी सामूहिक पद्धतीने भारत आणि भारताबाहेर सुद्धा म्हणजे बाहेरच्या देशामध्ये अबुधाबी असेल किंवा अमेरिका असेल किंवा इतर जिथे आपले भारतीय वंशाचे लोक आहेत आणि ते स्वामींना मानतात, स्वामी सेवा करतात, त्यांनी आणि भारतामधल्या सेवेकरांनी सुद्धा केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने 55 लाख सेवेकरांनी टोटल काउंटिंग झालेलं आहे। 55 लाख सेवेकरांनी श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण संपूर्ण केलेलं आहे। स्वगृही बसलेले तर ते वेगळेच धरा तुम्ही, ते तर वेगळेच आहे त्यांची संख्या, पण जे केंद्रामध्ये बसलेले आहेत सामूहिक पद्धतीने त्यांची संख्या 55 लाख आहे भारताबाहेर आणि भारतामध्ये सुद्धा। म्हणजे विचार करा तुम्ही, एवढ्या मोठ्या ज्यांना कोणाला या सामूहिक पद्धतीने सेवेमध्ये सहभाग घेता आला किंवा ज्यांनी कुणी या सप्ताहामध्ये श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण केलं त्यांनी स्वतःला खरंच सांगते खूप नशिबाने भाग्यवान समजा की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुमची गणना झालेली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्यावरती म्हणजे तेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि विचार करायला हरकत नाही। मला एक सांगा, आता आपण कुठलं तरी एक कारण देतो आणि सप्ताहामध्ये आपण ते म्हणजे काहीतरी आपण त्या सप्ताहामध्ये सहभाग घेत नाही किंवा कुठली सेवा करत नाही की मला वेळ नाही आहे, मला काम आहे किंवा इतर कुठली कारण असतील, पण मला एक सांगा, भारताबाहेर जे व्यक्ती आहेत जे स्वामी समर्थांना गुरु मानलेले आहे त्यांना सुद्धा इच्छा झाली आहे श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण करण्याची आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांना इंग्लिश मध्ये सुद्धा तो ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजे विचार करा, आपले गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांनी प्रत्येकाच्या म्हणजे इच्छेचा विचार केला आहे की कुठलाच व्यक्ती, कुठलाच कानाकोपऱ्यातला भारताच्या बाहेरचा व्यक्ती हा सेवेपासून वंचित राहता कामा नये। प्रत्येकाला हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, सगळ्या लँग्वेज मध्ये श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण करता येईल तुम्हाला, अशा पद्धतीने ते उपलब्ध तुमच्यापर्यंत करून दिलेलं आहे। फक्त काय हवं आहे आपल्याला, आपल्यामध्ये फक्त ती जिद्द हवी आहे, ती इच्छा व्यक्त करायला हवी आहे की मला श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे, बस एवढंच आपल्याला पाहिजे आहे। आणि यावरून सुद्धा तुम्ही विचार करा की 55 लाख साधा सुद्धा आकडा नाही आहे। स्वगृही बसलेले ज्यांनी घरात पारायण केलं आहे एकट्याने ते तर संख्या वेगळीच आहे। म्हणजे विचार करा, प्रत्येक व्यक्ती आज स्वामींना गुरु मानतो आहे, त्यांच्या चमत्कारावर, त्यांच्या अनुभूतीवर विश्वास ठेवतो आहे आणि स्वामींची सेवा करतो आहे, गुरु चित्रग्रंथाचं पारायण करतो आहे। मग तुम्ही का मागे राहत आहात? तुम्ही सुद्धा जोमाने या नवीन वर्षात चालू होणार आहे 2026 ते नवीन वर्ष आणि येणारा प्रत्येक वर्ष सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाण्यासाठी आणि सोबतच स्वामींचा आशीर्वाद, दत्तांचा आशीर्वाद सोबत राहण्यासाठी आपल्याला हे पारायण आणि इतर सेवा आपल्याला नित्यनेमाने करणं क्रमप्राप्तच आहे। तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तो म्हणजेच काय, कारण की मला खूप ताईंचे, दादांचे मेसेज आले की ताई आम्हाला सप्ताह काळामध्ये श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण करायला जमलं नाही, पण आता आम्हाला दत्त जयंतीनंतर कधी आम्हाला श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण करता येईल किंवा कधी सुरुवात करू, कधी समाप्ती करू, त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा। मी काहींना कमेंट्स केलेले आहेत, पण तरी सुद्धा म्हटलं अशी खूप जणांची मनामध्ये इच्छा असेल की आम्हाला दत्त जयंतीनंतर आम्हाला नक्कीच घरामध्ये श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण करायचं आहे, तर आम्ही केव्हा केव्हा करू शकतो। म्हटलं आपण याच्यावर त्याचा छोटासा व्हिडिओ बनवूया की जेणेकरून ज्यांना कोणाला इच्छा असेल घरी स्वगृही पारायण करायची सप्ताहानंतर तर ते नक्कीच करू इच्छितील, तर नक्की त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, गुरु चित्रग्रंथ मी सगळ्यात पहिले सांगेल की ज्या वेळेस तुम्हाला श्री गुरु चित्रग्रंथाचं पारायण घरामध्ये करायचं असेल त्यावेळेस 2 गोष्टींची आधी तुम्ही काळजी घ्या। त्या 2 गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असतात, त्या म्हणजे कुठल्या, एकतर मासिक धर्म तुम्हाला माहिती असतो कधी येणार आहे आणि कधी नाही ती। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विटाळ माहिती असतो। विटाळ म्हणजे काय, आपल्या घरामध्ये आपल्या सख्या जावेला, सख्या म्हणजे आपल्या घरातल्या जे सख्य कुटुंब आहे तुमचं, जे तुम्ही नातं होत आहे सख्य, त्यांच्यामध्ये कोणाची डिलिव्हरी होणार आहे का कुठल्या स्त्रीची, तो विटाळ असतो। तो विटाळ तुम्हाला माहिती असतो की या तारखेला डिलिव्हरी होणार आहे, ते पण आधी चौकशी करून घ्या, विचारून घ्या की आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी आहे का असं, प्रेग्नेंट आहे का, ज्यांचं आता लवकरच डिलिव्हरी होणार आहे। या 2 गोष्टींची ऑलरेडी तुम्हाला काळजी घ्यायची आहे। राहिली तिसरी गोष्ट, सुतक। सुतक हे आपल्याला माहिती नसतं, ते कधी केव्हा कसं पडेल ते आपल्याला माहिती नसतं, त्याच्यामुळे आपण त्याचं काही गॅरंटी सांगू शकत नाही।
पण नक्की सांगेल की बा विटाळ आणि मासिक धर्म या दोन गोष्टी सांभाळून आणि त्याची नीट तुम्हाला पडताळणी करूनच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता तिसरी गोष्ट ती म्हणजेच काय, ज्या क्षणी तुमच्या मनात विचार आला आहे की मला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे, तर नक्कीच त्या क्षणी तुम्ही पारायणाला सुरुवात करावी. मी खरं सांगते, तुम्हाला काही मासिक धर्माचा प्रॉब्लेम नसेल पुढे पुढे काही दिवसांमध्ये किंवा होऊन गेला आहे किंवा विटाळ काही घरामध्ये कोणाला पडणार नसेल, तर नक्कीच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला काही सुद्धा हरकत नाही आहे. आणि असं आणि मला काहींनी असं पण विचारलं की पौष महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या पौष महिन्यामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता येतं का? तर मी तुम्हाला एक सांगते की आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये एक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा, बिनधास्त करा. त्याला काही सुद्धा महिना बघायची गरज नाही की काही बघायचं गरज नाही. फक्त एक महत्वपूर्ण गोष्ट आहे जी तुम्हाला आवश्यक आहे ती बघणं. ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू करणार असाल आणि समाप्ती करणार असाल, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट आवर्जून त्याची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजेच काय, ज्या वेळेस आता तुम्हाला सांगितलं मासिक धर्म विटाळ हे आपल्याला माहिती असतं, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट जी एक आहे ती म्हणजेच आपण आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कधी करू शकतो, एक तर गुरुवारी एक तर शुक्रवारी चालू करू शकतो. त्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांचा तो दिवस असतो, त्या दिवशी शुक्रवारी चालू करू शकतो. समाप्ती आपली गुरुवारी येते, 7व्या दिवशी येते. जर स्वगृही पारायण करणार असाल तर ते 7 दिवसाचंच पारायण ठरतं. आधी सांगते आहे, दत्त जयंतीनिमित्त आपण पारायण 8 दिवसाचं का केलं, कारण की दत्त जयंतीचा त्या दिवशी 7व्या दिवशी उपवास करायचा असतो, त्या दिवशी आपण उद्यापन करू शकत नाही, म्हणून आपण 8व्या दिवशी केलं. म्हणून तो 8 दिवसाचा सप्ताह काळ म्हटलं जातं दत्त जयंतीच्या वेळेस. पण ज्यावेळेस आपण स्वगृही पारायण करतो, एकट्याने असेल किंवा आता येणारी स्वामी पुण्यतिथी असेल एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेस फक्त आणि फक्त 7 दिवसांचा सप्ताह काळ पाळला जातो. 7व्या दिवशी वाचन समाप्ती लवकर सकाळी झाली की त्या दिवशीच आपण उद्यापन करत असतो आणि पोथीला आरती नैवेद्य सर्व काही आपण दाखवत असतो आणि संध्याकाळी आपण पोथी उचलू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी उचलू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला 7 दिवसाचंच पारायण तुम्हाला आता या दत्त जयंती सप्ताहानंतर आपल्याला घरामध्ये करता येणार आहे. हे एक झालं. पण हा सप्ताह काळ किंवा सप्ताह सुरू करताना किंवा पारायण चालू करताना एक सगळ्यात मेन गोष्ट जी काळजी घ्यायची ती म्हणजेच काय, अमावास्या. अमावास्या आपल्याला 7 दिवसाचं पारायण चालू करताना त्या 7 दिवसामध्ये अमावास्या येता कामा नये. हे खूप मोठा नियम आहे, तो पाळलाच पाहिजे. त्या 7 दिवसामध्ये अमावास्या येता कामा नये आणि समाप्ती सुद्धा आपली अमावास्याला येता कामा नये. अशा पद्धतीने तुम्हाला ते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाची तुम्हाला दिवस ठरवून ते तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे. हे एक नियम आहे, खूप महत्वपूर्ण आहे. खूप लोकांना माहिती नाही आहे, म्हणून मी सांगते की अमावास्या 7 दिवसामध्ये येता कामा नये आणि समाप्ती सुद्धा अमावास्याला येता कामा नये, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजेच काय, खूप जणांनी आता या सप्ताह काळामध्ये दत्त जयंती सप्ताह काळामध्ये खूप जणांनी पहिल्यांदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्वगृही केलेलं आहे. ज्यांनी केंद्रात केलं त्यांना आता नियम कळाले असतीलच, म्हणजे ज्यांनी स्वगृही पारायण केलं आहे आता दत्त जयंतीच्या सप्ताह काळात, त्यांनी काय केलं आहे, सगळ्यांनी 7 दिवस जी आपण पूजा मांडली गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची किंवा पोथीची जी काही पूजा मांडली, त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये दत्तांचा स्वामींचा किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवला असेल, दत्तांची मूर्ती फोटो ठेवला असेल, तर त्यांनी काय केलं, 7 दिवस त्या फोटोला त्यांनी म्हणजे उचललं सुद्धा नाही, फक्त त्याची फुलंच बदलली आहेत, बस एवढंच केलं आहे. त्यांना गंध नंतर 7 दिवस रोज लावलेला नाही आहे किंवा त्यांना मूर्तीला आंघोळ सुद्धा त्यांनी घातलेली आहे. तर असं करायचं नाही, ही चूक आहे. तुम्ही केंद्रामध्ये ज्यावेळेस सामूहिक पद्धतीने तुम्ही पारायण करता त्यावेळेस सुद्धा बघितलं असेल, सकाळी भूपाळी आरतीच्या अगोदर स्वामींना अभिषेक केला जातो. अभिषेक त्यांना आंघोळ घातली जाते. दत्तांच्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला आंघोळ घालायची आहे. आपण ते स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती 7 दिवस आपण काही घटी बसवलेली नाही आहे, तिथे काही युद्ध चालू नाही आहे. आपण ती घटस्थापना वेगळी, ज्याला आपण हात लावत नाही 7 दिवस किंवा 9 दिवस, पण इथे आपण ते पारायण करतो आहे आणि पारायणामध्ये आपण जे काही मूर्ती फोटो मांडलेला आहे त्याची रोज स्वच्छता झालीच पाहिजे. त्यांचं फोटो पुसून घ्यायचा आहे स्वच्छ. मूर्ती असेल तर मूर्तीला भले ठीक आहे तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक नका घालू मूर्तीला 7 दिवस, पण फक्त साधी आंघोळ तर त्यांना घालायचीच आहे. आपल्याला त्यांना आंघोळ घालून स्वच्छ पुसायचं आहे मूर्तीला आणि परत त्या जागेवर तिथे ठेवायचं आहे आणि सोबतच त्यांना अष्टगंध लावायचा आहे. हिना अत्तर त्यांना छातीला हाताला लावायचं आहे. फोटोला सुद्धा तसंच करायचं आहे. फुलं जी जुनी आहे ती बदलायची, नवीन फुलं रोज आपण लावायची आहेत. नैवेद्य 2 टाइम दाखवायचा आहे आणि अखंड दिवा लावायची इच्छा अखंड दिवा लावू शकता, नसेल तर वाचनापुरता जरी लावला तरी सुद्धा चालेल. पण 7 दिवस ते पूजेमध्ये जे मांडलेलं आहे मूर्ती फोटो त्यांना रोज स्वच्छता झालीच पाहिजे. त्यांना तसंच पारोसं ठेवू नका, ही चूक करू नका. आपण त्यांना घटात बसवतो तसं घटी बसवलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. हा दुसरा नियम जी खूप जणांकडून चूक झाली मागच्या 7 दिवसामध्ये.
त्याच्यामुळे आपल्याला ह्या चुका सांभाळायच्या आहेत. त्याच्यानंतर ते म्हणजेच काय, आता खूप जणांच्या ताईंचं या सप्ताहामध्ये काय झालं की 7 दिवसामध्ये त्यांचा विटाळ म्हणजे त्यांचा मासिक धर्म होऊन गेला होता, तरी सुद्धा त्यांना मासिक धर्म या सप्ताहामध्ये आला. मग काहींनी काय म्हटलं, मला कमेंट्स केलं की ताई आम्ही पारायण इथेच थांबवून नंतर आमचा विटाळ किंवा सुतक फिटल्यानंतर आम्ही परत पारायण करू का? तर मी एक सांगते, तुम्ही परत पारायण करा, तुम्ही नंतर परत सुरुवातीपासून पारायण संकल्पयुक्त चालू करा. पण जे तुम्ही पारायण चालू केलेलं आहे आणि त्या पारायणामध्ये तुम्हाला सुतक विटाळ पडला किंवा तुम्हाला मासिक धर्म जर आला, तर तुम्हाला ते पारायण अर्धवट सोडता येत नाही. हा पण एक नियम आहे. बाकीचे पारायण वेगळे, पोथीचे पारायण वेगळे, त्याच्यामध्ये आपण थांबू शकतो किंवा इतर काही आपल्याला त्याच्यामध्ये सुटका आहे, सुविधा आहे. पण गुरुचरित्र पारायणामध्ये तसं करता येत नाही. एकदा तुम्ही पारायण घरात लावलं ते तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही. मी आजच 7 दिवसाचं पारायण आहे, मग मी 4थ्या दिवशी वाचून पूर्ण करून त्याचं उद्यापन करू का? नाही, अशा चूक करू नका. दोष लागतील तुम्हाला, मी खरं सांगते हे असं काही, उलट त्याचीच फळप्राप्ती होईल तुम्हाला. म्हणून तसं काही करू नका. म्हणून म्हणते की गुरुचरित्र पारायण करताना सगळं काही नियम जाणून त्याचे नियमाने पालन करूनच पारायण पूर्ण करा. जर तुम्हाला 7 दिवसामध्ये पारायण करत असताना मासिक धर्म सुतक विटाळ आला, तर तुम्हाला काय करायचं, समजा आता मासिक धर्म आला आहे, तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ते पारायण वाचायला लावा आणि तुम्ही बाजूला बसा. बाजूला आपण कसं बसतो मासिक धर्म आला की तसं बाजूला बसा. कुठेच घरामध्ये शिवत आपण हात लावायचा नाही, स्वयंपाकघरात जायचं नाही. आणि जी व्यक्ती पारायण वाचते आहे मासिक धर्मामध्ये तुमचं पारायण, त्याला तुमच्या हातचं काय सुद्धा काही खायला द्यायचं नाही. तिथे शिवत काही होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. घरात 2 टाइम 3 टाइम गोमूत्र शिंपडायचं. आता समजा विटाळ पडला आहे, सुतक पडला आहे तुम्हाला, तर तुम्हाला सेवा थांबावीच लागणार आहे, पण तुम्हाला पारायण वाचन चालू ठेवायचं आहे. मग ते कसं करायचं? घरातल्या व्यक्तींना तर नाही वाचता येणार, कारण की सगळ्यांना सुतक विटाळ पडलेला असतो घरात. मग काय करायचं अशा वेळेस? तुमची शेजारची एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी स्वामी भक्त आहे, सेवेकरी आहे, किंवा केंद्रामध्ये विचारा, तुमची मैत्रीण कोणतरी असेल की ज्यांना तुम्ही विचारा की माझं पारायण असं सुतक विटाळ पडला आहे पारायणामध्ये, तर तू माझं येऊन त्या टायमिंगला तुला दुपारी 4च्या अगोदर जेव्हा टाइम असेल तुला, किंवा पहाटे उठल्यापासून जेव्हा टाइम असेल तेव्हा येऊन तू माझं पारायण पूर्ण वाचून जा. ते तिने पूर्ण वाचायलाच हवं. ते दुसऱ्या व्यक्तीकडून ते वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याच व्यक्तीला येताना थोडीफार एखादं फळ, एखादी खडी साखर काहीतरी घेऊन यायला सांगायचं, फळ वगैरे त्यांना, ड्रायफ्रुट्स वगैरे, आणि त्यांच्या हातानेच त्यांना नैवेद्य तिथं दाखवायला लावायचं आहे. आणि त्यांच्याच हाताने तिथे आरती पण करून घ्यायची आहे. असं करायचं आहे तुम्हाला. आणि त्या पूजा मांडलेल्या जागेवर तुम्ही तिथे फिरायचं नाही आहे सुतक विटाळामध्ये. फक्त त्याच व्यक्तीने तिथे सगळे काही दिवा असेल, तेल टाकण्याचं सर्व काही त्या बाहेरच्या व्यक्तीकडूनच करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं सुतक विटाळ असा चालू आहे की त्याच्यामध्ये उद्यापन पण येत आहे तुमचं, तर काय करायचं? सरळ सरळ सांगते तुम्हाला. तो पण एक प्रश्न आला होता. तर काय करायचं? जी बाहेरची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सांगायचं की त्या दिवसाचं शेवटचं वाचन पूर्ण कर, आणि तुझ्याच घरून थोडस चपाती भाजी, एवढ्याची भाजी चपाती वरण भात जरी आणला साधा नैवेद्य तरी सुद्धा चालेल, तो येताना घेऊन ये. जवळच्या एखाद्या व्यक्तीला सांगा, करतील तुमच्यासाठी नक्कीच, कारण की याचं अर्ध पुण्य त्यांना सुद्धा मिळणार आहे. विचार करा. म्हणून सांगते आहे की त्या व्यक्तीला येतानाच थोडा नैवेद्य आणायला लावायचा. त्या व्यक्तीला वाचन समाप्त झालं की त्या व्यक्तीलाच तिथे नैवेद्य दाखवायला लावायचा, अन्नाचा उद्यापनाच्या दिवशी आरती करायला लावायची बस. आणि तो जो नैवेद्य आहे त्या व्यक्तीने स्वतः खाला तरी चालेल, किंवा तुम्ही तो जो नैवेद्य आहे, आता पोथीला 4 नैवेद्य दाखवायचे असतात, जर 4 नैवेद्य तिने करून आणले छोटे छोटे तर अतिशय उत्तम. त्यातला 1 नैवेद्य गाईला खाऊ घालायचा, बाकीचे 3 नैवेद्य तिने स्वतः खाल्ले तरी सुद्धा चालतील, किंवा घरी ती घेऊन गेली तरी सुद्धा चालेल. आणि तिच्या हातातूनच त्या दिवशी ती उद्यापन नैवेद्य सगळं झालं की त्या व्यक्तीच्या हातातूनच, बाहेरच्या त्या व्यक्तीच्या हातातूनच ते पूजा उचलून घ्यायची आहे. त्या व्यक्तीच्या हातातूनच ती पोथी गुंडाळून स्वच्छ एका अशा जागेवर तिथे ठेवून द्यायची आहे तात्पुरती, तुमचा सुतक विटाळ फिटेपर्यंत, जिथे तुमचा हात लागणार नाही, स्पर्श होणार नाही. त्या व्यक्तीला सर्व काही उचलायला लावायचं, तिथून ते स्वच्छता त्यांना करायला लावायची, आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. अशा प्रकारे तुमचं ते उद्यापन पण त्या व्यक्तीकडून पूर्ण होईल. पण मी एक सांगते की पारायण अर्धवट मध्ये सोडता येत नाही. प्लीज मागते मी तुम्हाला की नियम पाळून करा, नियम वाचा. त्याच्यामध्ये सुरुवातीला नियम दिलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असेल किंवा त्यांना ग्रंथ नाही आहे, मूळ प्रत तुमच्याकडे आहे पण ती मूळ प्रत वाचू नये असं म्हटलं जातं स्त्रियांनी, जर तुम्हाला वाचायचाच असेल ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ, तर दिंडोर स्वामी समर्थ केंद्रातील तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाप्रमाणे तुम्ही तो पारायण करा. आणि जर ग्रंथ हवा असेल तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे एक नंबर पीप करते आहे, त्या दादांकडे स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती, नंतर मल्हारी सप्तशती असेल, जपमाळ असेल, सोबत स्वामींची मूर्ती आहे त्यांच्याकडे, त्यांचे वस्त्र आहेत, सर्व साहित्य आहेत. आणि ते सर्व साहित्य त्यांच्याकडून गुरुपीठातून येत असतं, गुरुमाऊलींच्या तिथून येत असतं त्यांच्याकडे साहित्य, आणि ते सगळीकडे ते सप्लाय करत असतात. म्हणून तुम्हाला सांगते की जर पाहिजे असेल तर काही सर्व साहित्य तुम्हाला देवघरासकट त्यांच्याकडे सामान आहे. मी एवढं तुम्हाला सांगेल, जे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला देवघर पाहिजे असतं
ते सुद्धा त्यांच्याकडे मिळतं, सगळीकडे साहित्य मिळतं त्यांच्याकडे. म्हणून जे काही हवं असेल त्यांना विचारा, कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून तुम्ही ग्रंथ सर्व मागून घ्या, नित्यसेवेची पोथी मागून घ्या. जे तुमच्याकडे नाही आहे ते सर्व त्यांच्याकडे तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा. पण खरंच सांगते तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्हाला ते पारायण, तुम्हाला थोडेफार जे काही नियम आहेत, मेन जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत. आणि खूप जणांकडून सप्ताहामध्ये काही चुका घडल्या, त्या पण मी तुम्हाला करेक्शन करून सांगितलेल्या आहेत. एवढं नक्कीच करायचं आहे. आणि अजून एक सांगते आहे, पारायण समाप्त झालं की लगेच नॉनव्हेज खायला जाऊ नका, नॉनव्हेज घरात करू नका. दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात 7 दिवस तुमच्या घरामध्ये उपस्थित होते आणि ते लगेच पारायण संपलं की जी ऊर्जा 7 दिवस तुमच्या घरामध्ये ती आली आणि जी निगेटिव्हिटी त्यांनी सगळी नाश केली, ती तुम्ही काय करता आहात, परत 8व्या दिवशी 9व्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज घरामध्ये करता, मांसाहार व्यसन करता आणि परान्न ग्रहण करता. तर त्यावेळेस काय होतं, तुमचं जे काही तुम्ही 7 दिवस ही ऊर्जा ती ग्रहण केली आहे किंवा पुण्य प्राप्त केलं आहे, त्याचं ते सर्व परत शून्य होऊन जातं आणि परत तुमचा पुण्याचं गाठोडं जे आहे ते पूर्ण रिकामं झालं असतं. आणि मग काय होतं, परत ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, परत त्या वाईट शक्तींचा जोर तुमच्या घरामध्ये वाढत जातो. कारण की तुम्ही परत नियम मोडले आहेत, तुम्ही परत मांसाहार केला, परत सगळं काही गोष्टी केल्या. त्याच्यामुळे काय होतं, परत ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सगळी काही नाश होते, ऊर्जा नाश होऊन जाते आणि परत निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जेचाच प्रभाव जास्त वाढतो घरामध्ये. म्हणून सांगते की मेन गोष्टी मी सांगितल्या आहेत. तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.